नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही चालले मुक्त्यानगरले, कारण सीसीआयला आम्हाला कापूस देणं होता. सीसीआयला कापूस द्यायचं म्हटलं तर मग उतारा तो ऑनलाईन करावा लागतो. मग काढले मी माझी बाईक बसला मामा मित्र आले, मग मामू निघालो मुक्त्यानगरले. मग आले मामू मुक्त्यानगरले. उतारा ऑनलाईन करायसाठी तर झेरॉक्स लागते. मग झेरॉक्स काय आमच्यापाशी काही होती नाही. मामू गेले आमच्या मित्राच्या ऑफिसवर. त्याची बाईक बाहेरच लागली होती. मामून आमची गाडी लावली आणि मामू गेली त्याच्या ऑफिसमध्ये. मग ऑफिसमध्ये आल्यावर तो काहीतरी काम करत होता. त्याला म्हटलं आमच्या उताराची झेरॉक्स काढ. तो उतारा काढलेला आहे का, मामून काही उतारा काढेल बी होता नाही. मग तो लागला आमचा उतारा काढले. त्यानं उतारा काढला. तोपर्यंत मग मित्रासाठी सही काढत होता. त्यापाशी काय पेन नाही होता. मग तो चाबीनंच प्रॅक्टिस करत होता सहीची. मग मित्रांनी दुकान लावलं. मग आम्ही गेले व झेरॉक्स काढले. मग त्याने बी आणलं त्याची बाईक. मग त्यानं त्याची बाईक काढली, आम्ही आमची बाईक काढली आणि आम्ही निघालो मग झेरॉक्स काढायला. मग झेरॉक्स काढायला तर निघालो हो. गाडीत तर काय हवा नाही होती. मग हवा भरायचं म्हटलं तर बाकीच्या दुकानात तर पैसे लागतात. मग मी माझ्या मित्रांना म्हटलं चला तर पेट्रोल पंपावर आपल्याला पेट्रोल बी भरू आपण आणि आपल्याला हवा बी फ्रीमध्ये मारायला भेटेल. मग गेले पेट्रोल पंपावर. मग मित्र लागला मग हवा भरायला. मग मी त्याला म्हटलं जास्त हवा नको भरू, नाही तर आपलं टायर फुटून जाईल. हवा कमीच भर, 40च ठेवा हवा. मामून हवा भरली भो. मग मित्र बी पेट्रोल टाकून आला. मामू निघाले झेरॉक्स काढायला. मग आम्ही निघाले भो. आमच्या गाडीचंच पेट्रोल नाही होतं. मामू गेले पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकून टाकलं. मग आमचा दुसरा मित्र म्हणे काय पेट्रोल टाकायला भेटलं, टाईम लावता का, चाला लवकर, ते टाईम झाला. मग निघालो बुवा मग झेरॉक्स काढायला. हे आमचं मुक्त्यानगरचं बस स्टँड. याच ठिकाणी आमची सगळी स्कूल लाईफ गेली. आणि मा मित्र एकदम भिन्न गाडी चालवत होता. पण मा मित्र पुढे गेला आणि त्यानं गाडी थांबवली. तो आम्हाला सांगितलं तुम्ही इकडे काम आले, झेरॉक्सचं दुकान तर मागे बी होतं. मामू गेले झेरॉक्सच्या दुकानावर. मग झेरॉक्सवाला तर म्हणे इथं तर काही झेरॉक्स निघत नाही. मामू गेले दुसरीकडे. मग आम्ही आमच्या गाड्या काढल्या. मी ना माझ्या मित्राला म्हटलं तो आता याच्याच मागे चाल, आपल्याला तर काय दुसऱ्या झेरॉक्सचं दुकान माहिती नाही, आपण याच्या मागे जाऊ. मामू आले दुसऱ्या झेरॉक्सच्या दुकानात. मग आम्ही झेरॉक्स काढली तडून झेरॉक्स घेतली आणि मग वापस आमच्या घरी आले. मग घरी तर आले माझा मित्र म्हणे चालला आता मग बैल पाजून येऊ. मामू गेले त्याच्या शेतात बैल पाजायले. मग आम्ही एकच गाडी काढली. मग एकाच गाडीवर आम्ही 3 जण गेले. मित्राच्या शेतातला व्ह्यू तर एकदम भारी होता. रस्त्याने बी एकदम भारी वातावरण. मामू आले शेतात. मामू गाडीवरून उतरले. गाडीवरून उतरताच खेपी आमचा मित्र लागला फोटो काढायला. मग मित्र लागला बैल सोडायला. मी त्यांना बैल सोडले आणि तो गेला मग बैलाला घेऊन पाण्यावर. मग आले मग पाण्याच्या ठिकाणावर आले तर आले मित्राचे बैल तर काय पाणी पितच नाही होती. मग तरी मग मित्र त्याला जैदपरी पाणी पाजत होता. ते बैल नाहीच म्हणत पाणी प्यायचं. मग माझा दुसरा मित्र म्हणे अजून तू एकदा मागे घे बैल अजून बी पाणी पिऊ शकता. मग त्यानं बैल मागे घेतले. बैल तर काय पाणी पितच नाही होते मग आम्ही आले परत बैलाच्या ठिकाणी बैल बांधतात तिथं. मग मित्र लागला बैल बांधायले. त्याचे बैल बांधून झाले मग तो गेला कुठं आणायले. मग डालं तर शेडमध्ये होतं. मग शेडची चाबी घेतली, शेड खोलली आणि तो गेला मग कुठं आणायले. जसं तो डाल्यामध्ये त्यानं कुटार भरलं. कुटार भरून झालं त्यानं डालं खाली ठेवलं, रूमली चाबी लावली, कुटार उचललं. तो आले मग बैलाकडे वापस. बैलाले आम्ही लागले कुटार टाकायले. बैलाले कुटार टाकून झालं. मग माझा दुसरा मित्र म्हणे चाल म्हणे याच्या वरात आपण याच्या वरातला गहू पाहू. मग गहू पाहून झाला आणि आम्ही निघाले मग आमच्या घराकडे.